माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगत चालली असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपल्या ठसक्याच्या भाषणातून एक प्रकारे आपल्या विरोधकांना थेट आव्हानच दिले आहे। बारामतीतील राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी स्पष्ट शब्दात घोषणा केली, मी लढणारच आणि माझं पॅनल सर्वपक्षीय असेल। नमस्कार, मी दिव्यांग, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। या निवडणुकीत माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि त्यांचे शिष्य रंजनकुमार तावरे या जोडीवर अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे पण नेमकेपणाने निशाणा साधला। ते म्हणाले, काहींचं वय झालं पण तरीही त्यांचा हट्ट संपत नाही। अशा हट्टी लोकांसमोर मीही दुप्पट हट्टी आहे, या शब्दात त्यांनी आपली भूमिका अधोरेखित केली। तावरे गुरु शिष्य जोडीवर टीका करताना अजितदादांनी त्यांच्या कार्यकाळातील दुर्लक्ष, बैठकींना अनुपस्थित राहणे आणि कारभारातील निष्काळजीपणा उघड केला। एक जण 5 वर्षे बैठकीला गेला नाही तर दुसरा 2.5 वर्षे फिरकलाही नाही, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या मंडळातील चुका मान्य करत त्या सुधारण्याचं आश्वासन दिलं। मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात लक्ष घालण्याची सूचक धमकी देत अजित पवार म्हणाले, काही जण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन चर्चा करत आहेत, पण मग मलाही त्यांच्या मतदारसंघात लक्ष घालावे लागेल। यामुळे राज्य राजकारणातही हलकल्लोळ निर्माण झाला आहे। आपल्या पॅनलविषयी बोलताना पवार म्हणाले, हे फक्त राष्ट्रवादीचे पॅनल नसेल, हे सर्वपक्षीय पॅनल असेल। इतर पक्षातील चांगल्या लोकांचेही स्वागत आहे। यावरून हे स्पष्ट होतं की अजित पवार यांचा हेतू केवळ निवडणूक जिंकण्याचा नसून कारखान्याचा एकात्मिक विकास साधण्याचा आहे। कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली। 15 लाख टन गाळपाचा विक्रम, साखर विक्रीतून मिळालेला चांगला दर, 59 कोटींचं कर्ज फेडणं, FRP सॉफ्ट लोन परतफेड, 3 कोटींच्या पगाराची भरपाई, 16 कोटी आरोग्य विम्याचा हप्ता आणि 27 कोटींचा लाभ, या सगळ्या गोष्टी त्यांनी मुद्देसूदपणे मांडल्या। माळेगाव कारखान्याच्या इतिहासात जे आजवर कोणी केलं नाही ते पुढील 5 वर्षात करून दाखवणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने माळेगाव हार्वेस्टर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। संचालक मंडळाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी त्यांनी काही ठोस निर्णय जाहीर केले। नवीन संचालक मंडळाला गाड्या मिळणार नाहीत, फक्त चेअरमॅन गाडी वापरतील। संचालकांनी शिफारस करायची नाही, तोडणी व वाहतूक शेतकी अधिकारी ठरवतील। यामुळे स्थानिक राजकारणात होणाऱ्या हस्तक्षेपावर निर्बंध येतील। नोकर भरती पक्षीय दबाव नसेल याची खात्री देताना ते म्हणाले, कोणी काय उद्योग केलेत हे माझ्या कानावर आलं आहे, मी आता कोणाचे लाड करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। 13 जूनला होणाऱ्या प्रचार शुभारंभावेळी चेअरमॅन कोण होणार हे जाहीर करण्यात येणार असून इतर 5 गटांना प्रत्येक 1 वर्ष उपाध्यक्ष दिलं जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। एकूणच अजित पवार यांनी आपली राजकीय शैली, प्रचंड आत्मविश्वास आणि स्पष्ट धोरण मांडत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीला वेगळीच दिशा दिली आहे। सर्वपक्षीय आणि कार्यक्षम पॅनल तयार करून ते साखर कारखान्याच्या भविष्यासाठी एक नवा अध्याय लिहू पाहत आहे। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।